आपल्याबरोबर आदिवासी कलाकार गायिका प्रज्ञा जाधव आहे। आपण प्रज्ञा जाधवशी बातचीत करणार आहे। मॅडम, या ठिकाणी कालपासून आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला आहे, आपण आला आहे, आपल्याला काय वाटते की सांस्कृतिक कार्यक्रमामधून आदिवासी लोकांनी काय बोध घेतला पाहिजे? संस्कृती ही आपल्या समाजाची पहिली पायरी आहे, तर संस्कृतीला कधीही विसरायचं नसतं। आणि तसाच आम्ही प्रोग्राम एक अक्कलकुळाला पण ठेवला आहे, त्याच्याविषयी पण खूप आम्हाला ट्रोल केलं गेलं आहे, आम्ही जेवढे पण कलाकार आहेत त्यांना। तर आम्ही फक्त हे सांगायला आलो आहे की आम्ही काही मतभेदमध्ये नाही आहे की हा प्रोग्राम आम्ही करणार नाही किंवा तो प्रोग्राम आम्ही करणार नाही। आम्ही फक्त संस्कृतीला पूर्णपणे आदिवासींमध्ये फैलवायचं आहे आम्हाला। या ठिकाणी आदिवासी गायिका प्रज्ञा जाधव आहे, त्यांचं म्हणणं आहे की त्या आदिवासी युवा संमेलनामध्ये जाऊन आलेले आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लोकांनी ट्रोल केलेलं आहे की आम्ही कुठल्याही एका संमेलनाची बाजू घेतोय, असं लोकांचं म्हणणं आहे। पण आपल्याकडे प्रज्ञा जाधव आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही एक बाजू घेत नाही, तर आम्ही अख्ख्या समाजाबरोबर आहे। हेही की आम्ही काही 5-10 हजारामध्ये विकले जाणारे व्यक्ती नाही आहे। आम्ही संस्कृतीसाठी आम्ही गाणे गातो, आम्हाला माहिती की संस्कृती किती मोठी असते, तर त्याच्यामुळे आम्ही काही 10-5 हजारामध्ये विकले जाणारे लोक नाही आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जे ट्रोल करताय ना, त्याला कमेंट करणाऱ्यांना कोणाला ट्रोल करताय। आणि आमच्या इथले श्री आमशादादा पाडवी यांनी आमच्यासाठी काय केलं आहे ते तुम्ही बघायला नाही आले। आम्हाला माहिती आहे की त्यांनी आमच्यासाठी किती मोठे स्टेज उभे करून दिले, आम्हाला किती मोठा सन्मान दिला आहे त्यांनी, तर तुम्ही ते बघायला नाही आले आणि तुम्हाला काहीच हक्क नाही की तुम्ही आम्हाला ट्रोल करा। या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या प्रज्ञा जाधव आहे, आदिवासी गायिका आहे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सोशल मीडियावर भरपूर प्रमाणावर ट्रोल केले आहे। तर ट्रोल करण्याचे कारण आहे की त्या आमदार आमशादादा पाडवींच्या कार्यक्रमामध्ये गेल्या आहे, त्यामुळे त्यांना ट्रोल केले गेले असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हालाच नाही, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हिरो हिरोईन जेवढे पण कामं करताय आदिवासी गाण्यांमध्ये, त्यांना सुद्धा ट्रोल केलं आहे। आमचे जे मेल सिंगर आहेत तेवढे फेमस जिगर वळवी आणि कौशिक वसावा, त्यांना सुद्धा ट्रोल केलं आहे। या ठिकाणी मॅडमचं म्हणणं आहे की जिगर वसावा असू दे किंवा जिगर वळवी आणि कौशिक वसावा यांना सुद्धा लोकांनी सोशल मीडियावर भरपूर प्रमाणावर ट्रोल केलेले आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समाजाबरोबर एकत्र आहोत आणि समाजामध्ये आम्ही दुरी निर्माण करणारे नाही, तर आम्ही समाज एकत्र जोडणारी माणसं आहे असं म्हणणं आहे। बरोबर ना? मॅडमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना ट्रोल करू नका असं त्यांचं म्हणणं आहे। त्या आपल्या आदिवासी समाजाच्या एक चांगल्या पद्धतीने गाणं म्हणतात आणि प्रसिद्ध असे गायिका आहे आदिवासी समाजातल्या, आणि आदिवासी समाजातले जे कलाकार आहे ते कलाकार मोठ्या प्रमाणावर आता काय हळूहळू बाहेर येत आहे आणि आपल्या समाजाची प्रतिष्ठा आहे ती उंचावत आहे। मॅडम, अजून काय म्हणणार आपण? बस एवढंच की तुम्ही संस्कृतीच्या मागे काही मतभेद आहे आमच्यामध्ये असं काही समजू नका। आम्ही सगळे संस्कृतीचे रक्षक आहेत, गाणे गातो आदिवासी संस्कृतीवरती। तुम्ही ते बघा, राईट साईड बघा, नेगेटिव्ह पॉईंट नका विचार करू। मॅडमचं म्हणणं आहे की तुम्ही समाजाबद्दल बोलताना तुम्ही कुठलीही एक बाजू घेऊन कमेंट्स करू नका, तर समाजाच्या चारी बाजूने विचार करून तुम्ही योग्य पद्धतीने काय करा, कमेंट्स करत जावा, या पद्धतीने मॅडमचं म्हणणं आहे। आणि मॅडम बोलल्याबद्दल धन्यवाद।